हाय, हॅलो, नमस्कार आणि शुभ सकाळ सर्वांना. आणि आज छान मस्त करणार आहे टिफिनमध्ये मेथीची भाजी, तुरीचे दाणे आणि बटाटा. खरंच खूप छान लागते बरं का. तुम्हीसुद्धा एक वेळा करून पहा. आणि थोडाफार माझा आवाज बदललेला आहे कारण गावाकडचं पाणी. आणि आईने मेथीची भाजी खूप छान धुवून घेतलेली आहे कारण माती वगैरे असते. नंतर मी कढईमध्ये छान तेल वगैरे टाकलेलं आहे, जिरे मोहरी फोडणी दिलेली, हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मस्त लसण वगैरे करून सण. आणि नंतर ते छान परतून घ्यायचं 5-10 मिनटं असं गॅसवरती बारीक याच्यावर होऊ द्यायचं, त्याला झाकण ठेवून सण. नंतर मी हळद तिखट आणि धने पावडर टाकलेली आहे. आणि खरंच खूप छान लागते बरं का. तुम्हीसुद्धा एक वेळा करून पहा. आणि आई आहे ना मला आता आहे ना थोडीफार खूप जास्ती हेल्प करत आहे कारण मला आहे ना खूप काही कामाचं लोड आहे आणि ती मला तुम्हाला सांगायचंच आहे, पण आहे ना मला असा वेळच मिळत नाही आहे की मी शांततेत तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. नंतर आईने पीठ वगैरे सुद्धा मळून घेतलेलं आहे कारण आईला माहिती आहे की मला खूप काही कामाचं खूप घाई चालू आहे सध्या. आणि शेवटी आपली आई ती आईच असते. आणि नंतर मी छान मस्त गरमागरम पराठे करून घेतलेले आहे मिस्टरांसाठी, आमच्यासाठी चहा वगैरे. आणि आईने मस्त छान गरमागरम चपात्यासुद्धा मला आईने लाटून दिलेले आहे. आणि खरंच आहे ना खूप छान झाली बरं का ही भाजी. मेथी आणि तुरीचे दाणे खरंच एकच नंबर भाजी असते. नंतर मिस्टरसुद्धा उठलेले आहे. मिस्टरांनी छान मस्त दिवा वगैरे लावलेला आहे, आशीर्वाद घेतलेला आहे समर्थांचा. आणि ते कामावरती जाण्यासाठी निघालेले आहे. नंतर आम्ही सर्वजण मिळून चहा वगैरे घेतलेला आहे. आणि मी चहा वगैरे घेतलेला आहे. आणि आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करूनच घेत असतो. आणि कारण हे थंडीचं 2 घास असले तर बरं असतं पोटामध्ये, नाही तर एकदम भूक भूक लागते आपल्याला बघा. आणि खूप छान मस्त मेथीची भाजी झाली. आणि आईला म्हटलं आई तू पण चहा वगैरे घेऊन घे. आणि नंतर मग मी मस्त छान खोबरेल तेलाची मॉलिश वगैरे केली ते डोक्याला. कारण गावाहून आल्यापासून आहे ना ते प्रवास केला आणि खूप काही डोकं दुखतं आहे माझंवालं. नंतर मी छान मसाज करून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा ना हिवाळ्यामध्ये ना मसाज करून घेत जा. आणि बघा हे काम तर आपल्याला काही सुटतच नाही, कामचं कामच असतं. भांडे पाहून मला खूप कंटाळा येतो. नंतर मी पटापट भांडे क्लीन केले, कपडे वॉश करून घेतले, कपडेसुद्धा मी भिजू घालून ठेवून दिले होते. आणि आई बघा छान मस्त देवाची पूजा वगैरे करते. आणि मी बघा घरामध्ये किती कचरा निघालेला आहे, घर वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे मी. आणि नंतर मग आईला म्हटलं आई, कारण आम्ही गावाहून आलो ना मंदिरामध्ये थोडीफार काही धूळ वगैरे झालेली, तर आईला म्हटलं आई तू हे सर्व आवरून घे आणि नंतर मी कपडे वगैरे भांडी मी करून घेते, तू फक्त आपलं छान मस्त मंदिर आवरून घेईन. मग आईने खरंच खूप छान मंदिर आवरून घेतलेलं आहे. आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं. असं छान मस्त दिवा वगैरे लावलेला आहे. पूर्ण देवांना मी आशीर्वाद घेतलेला आहे.